Hello students, today in this lecture we will study line emission spectrum of hydrogen. In previous lecture we studied two theories about the nature of electromagnetic radiation. First wave theory and second Planck's quantum theory. According to wave theory, radiation is propagated or transmitted in space in the form of waves, and according to Planck's quantum theory, radiation is propagated in space in the form of particles. That is, according to wave theory, radiation has continuous nature, and according to Planck's quantum theory, electromagnetic radiation has a discontinuous nature. So in short, according to Planck's quantum theory, radiation consists of small energy packets which are called as quantum. Later they are called as photons by Albert Einstein, and energy associated with each photon is given by Planck's equation. E is equal to h nu, where h is Planck's constant and nu is the frequency of electromagnetic radiation. Now see, what is the line emission spectrum of hydrogen? When electric discharge is passed through a hydrogen gas enclosed in a container, then it emits radiation. Now see this figure. This is a container in which there is a hydrogen gas, and when electric discharge is passed through this hydrogen, then it emits radiation, electromagnetic radiation. So this is a beam or ray of electromagnetic radiation, and when this radiation is passed through a prism, then it splits into different lines, different colors, and when this ray incident on screen, then they appears on the screen in this form. So this is red line, somewhat a greenish blue line, blue, then violet line. So this is known as a line emission spectrum of hydrogen. This is due to the emission of radiation from hydrogen gas, and therefore this is known as emission spectrum, and this is in the form of line. Hence it is known as a line emission spectrum of hydrogen. Now this was first studied by scientist Balmer in 1885. तर आपल्याला आज लाईन इमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन बघायचं आहे. तर काय होतं बघा की समजा एखाद्या कंटेनरमध्ये हायड्रोजन गॅस घेतला आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक डिस्चार्ज पास केला, तर त्या ठिकाणी इंटेन्स हीट निर्माण होते, आणि नंतर त्या गॅसमधून असा इमिशन्स किंवा रेडिएशन बाहेर पडतात. आता हे व्हाईट कलरचे असतात, म्हणजे आपल्याला व्हाईट म्हणजे आपल्याला जो दिसतो आता आहे हा प्रकाश, लाईट, आणि तो लाईट जर ह्या प्रिझममधून पास केला तर ह्या ठिकाणी वेगवेगळ्या कलरचे रे ह्यातून बाहेर पडतात, आणि हे जर एका स्क्रीनवरती इन्सिडेंट केली तर त्या स्क्रीनवरती, त्या पडद्यावरती हे अशा लाईन दिसतात. तर ह्या ज्या लाईन्स आहेत ह्यालाच काय म्हणतात, स्पेक्ट्रल लाईन्स किंवा स्पेक्ट्रम म्हणतात. आणि हा हायड्रोजन गॅसचा आहे किंवा हायड्रोजन मूलद्रव्याचा आहे, म्हणून याला काय म्हणतात, स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. आणि हा कसा तयार झालेला आहे की हायड्रोजन गॅसमधून रेडिएशन इमिट झालेलं आहे, इमिट म्हणजे बाहेर पडलेलं आहे, म्हणून त्याला इमिशन स्पेक्ट्रम म्हणतात. आणि हे लाईनच्या स्वरूपात ह्या लाईन्स आहेत वेगवेगळ्या कलरच्या, म्हणून याला म्हणतात लाईन इमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. आता ह्या ठिकाणी ह्या ज्या लाईन आहेत ह्याच्या वेव्हलेंथ दिलेली बघा. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं बघा की जो एकूण आवाक आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा तो फार मोठा आहे. त्यामध्ये जे रेज आहेत त्यांच्या वेव्हलेंथ कशा आहेत, 10⁻³ पासून 10⁻⁻12 पर्यंत आहेत, आणि त्यातला दिसणारा पार्ट अतिशय कमी आहे, फक्त 450 ते 750 नॅनोमीटर इतका. म्हणजे त्याच्यापेक्षा कमी वेव्हलेंथ असलेले रेज आणि जास्त वेव्हलेंथ असलेले रेज आपल्याला दिसत नाहीत. मग कमी वेव्हलेंथ असलेले कोणकोणते आहेत, मग अल्ट्राव्हायोलेट आहेत, एक्स रेज आहेत, गॅमा रेज आहेत, आणि जास्त वेव्हलेंथ असलेले कुठले, इन्फ्रारेड आहेत, मायक्रोवेव्ज आहेत आणि रेडिओज आहेत. हे आपल्याला कुठले दिसत नाहीत. दिसतात फक्त कोणते, व्हिजिबल रेज दिसतात, आणि त्यांचा वेव्हलेंथचा जो रेंज आहे तो किती आहे, 450 नॅनोमीटर टू इथे दिसतं बघा. हे 410 आहे आणि किती आहे, 656 आहे. सर्व 400 आणि 700 नॅनोमीटरच्या मध्ये ज्यांची वेव्हलेंथ आहेत
तेच किरण आपल्याला दिसतात, त्याला आपण म्हणतो व्हिजिबल रेज म्हणतो. आणि या व्हिजिबल रेज मधला हा जो स्पेक्ट्रम आहे हा पहिल्यांदा कोण ऑब्झर्व केला की कोण स्टडी केला? बाल्मर या सायंटिस्टनं. आणि ह्या लाईटची एक मालिका आहे, लक्षात घ्या, याला काय म्हणतात? बाल्मर सिरीज म्हणतात. आता ह्या ठिकाणी ह्या सायंटिस्टनं एक इक्वेशन दिलेलं आहे. नेमकं याचा उपयोग कसा होतो बघा की आता हा डायग्राम या ठिकाणी बघा. तर हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन कोणतं आहे? न्यू बार इक्वल टू 109677 into bracket 1 divided by 2 square minus 1 divided by n square centimeter raised to minus 1 means what? Per centimeter. Here n is equal to 3, 4, 5. म्हणजे काय होतं बघा, ह्या ठिकाणी या हायड्रोमधून जो लाईट किंवा लाईट म्हणजे ह्या ठिकाणी आपण ह्या पर्टिक्युलर बाल्मर सिरीजमध्ये हा व्हिजिबल लाईट आहे, पण इतर सिरीजमध्ये तो इनव्हिजिबल आहे. तर हा जो लाईट आहे हा ह्या वेगवेगळ्या वेव्हलेंथचं कॉम्बिनेशन आहे. आणि लाईटचा जो कलर असतो तो कशावर अवलंबून असतो? त्या रेच्या वेव्हलेंथवरती. म्हणजे त्या रेची वेव्हलेंथ जर 656 नॅनोमीटर असेल, म्हणजे दोन एका वेव्हचं अंतर, तर तो रेड कलर दिसतो आपल्याला. त्यानंतर 486 असेल म्हणजे कमी असेल तर तो ग्रीनिश ब्लू दिसतो. 434 असेल तर ब्लू दिसतो. आणि जर तो 410 असेल तर काय दिसतो? जांभळा दिसतो. थोडक्यात आपल्याला जे वेगवेगळे कलर दिसतात प्रकाशाचे किंवा इंद्रधनुष्यामध्ये वेगळे कलर दिसतात ते कसे असतात? त्यामध्ये असणारे रेडिएशनच्या वेव्हलेंथ वेगळे असतात. मग ह्या सायंटिस्टने काय केले बघा, एक हा फॉर्म्युला दिलेला आहे. तर हा न्यू बार म्हणजे काय आहे? इट इज अ रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ. म्हणजे हे 1/λ आहे, म्हणजे लॅम्बडाचा रेसिप्रोकल आहे. तर थोडक्यात आपल्या ह्याच्यावरून काय करता येते? मग ह्याची वेव्हलेंथ काढता येते. मग ह्या ठिकाणी बघा हा फॉर्म्युला आहे, हे यांच्या ठिकाणी 3, 4, 5 घालायचं. तर यांच्या ठिकाणी जर हे 3 व्हॅल्यू घातली आणि जर सॉल्व्ह केलं तर ही कशाची व्हॅल्यू होणार? न्यू बारची. आणि ह्याचं 1 डिवायडेड न्यू बार केलं तर लॅम्बडाची व्हॅल्यू मिळणार. ती बरोबर एवढी येते बघा, किती? 656 नॅनोमीटर. आता 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर किंवा 10⁻⁷ सेंटीमीटर. याचा अर्थ किती होतो माहिती आहे का? 6.56 इंटू 10⁻⁵ सेंटीमीटर. याचा अर्थ 6 सेंटीमीटरचे 1,00,000 भाग केले तर त्यातला एक जो भाग आहे त्याला आपण किती म्हणणार आहे? 650 नॅनोमीटर म्हणणार. तेवढ्या एका वेव्हची वेव्हलेंथ किंवा अंतर ते तेवढं असणार. किती? 6 सेंटीमीटरचे 1,00,000 भाग करायचे, बरोबर का? तर त्यातला एका भागाला काय म्हणणार? ही इतकी व्हॅल्यू म्हणणार. आणि त्याचा कलर कसा असतो? रेड असतो. आता ह्या ठिकाणी यांच्या ठिकाणी जर 4 व्हॅल्यू घातली म्हणजे बघा हे कसं सोडवायचं? 1/4 0.25 येतं. हे 1/9 3 घातल्यानंतर 3चा स्क्वेअर 9 म्हणजे किती येतं? 0.14 येतं, 0.11 येतं. आणि हे वजा केलं तर 0.14 त्याला या संख्येत गुणलं तर ती व्हॅल्यू न्यू बारची येणार. आणि न्यू बार म्हणजे काय? 1/λ आहे. मग परत 1/λ केलं तर जे आलेलं उत्तर 1 उत्तर केलं तर काय मिळतं? या ठिकाणी लॅम्बडा व्हॅल्यू मिळते, ती बरोबर ही मिळते. यांच्या ठिकाणी 4 व्हॅल्यू घातली तर बघा ही उत्तर येतं किती? 486. यांच्या ठिकाणी 5 व्हॅल्यू घातली तर हे येतं. याच्या ठिकाणी ही व्हॅल्यू घातली तर 6 येतं. मग ह्याच्यावरून काय लक्षात येते बघा, ह्या रेड लाईटची किंवा लाईनची वेव्हलेंथ एवढी आहे. आणि आइन्स्टाईनची इक्वेशन काय आहे? E इज इक्वल टू hν. न्यू इज इक्वल टू काय येणार आहे? E/h. ह्याचा अर्थ बघा, लॅम्बडाच्या व्हॅल्यूवरून ह्या हायड्रोजन मधून किती ऊर्जेचे फोटॉन्स बाहेर पडतात हे लक्षात येतं. लक्षात येते का? ह्या स्पेक्ट्रमवर काय कळतं की ह्या लाईनचा अर्थ काय की ह्या लाईनची ऊर्जा किती असणार आहे? ह्याची न्यू म्हणजे C/λ. लॅम्बडा माहित आहे त्यामुळे E काढायची. तर त्या ऊर्जेचे फोटॉन या हायड्रोजनमधून बाहेर पडतात. इथं ह्या ऊर्जेत या ऊर्जेची. तर ही जी सिरीज पहिला स्टडी केली किंवा डिस्कव्हरी केली ते सायंटिस्ट कोणतं? बाल्मर. त्याला म्हणून म्हणायचं बाल्मर सिरीज म्हणतात. आता काय होतं बघा, ह्या बाल्मर व्यतिरिक्त आणखीन 4-5 सायंटिस्टनी वेगवेगळे सिरीज डिस्कव्हर केलेले आहेत. आणि त्या आहेत व्हिज्युअल रेंजच्या इन्फ्रारेडमध्ये किंवा अल्ट्राव्हायोलेटमध्ये. तर लिमन सिरीज एक लिमन सायंटिस्टने काय केलं की ह्याच्या अगोदर म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रिजनमध्ये जे आपल्याला दिसत नाहीत त्यातले एक सिरीज शोध लावला. मग त्याच्यामध्ये अशा लाईन्स आहेत लक्षात घ्या. पण त्यांच्या ज्या वेव्हलेंथ आहेत ह्या काही त्याच्यापेक्षा काही कमी आहेत. आणि त्या सिरीजला काय म्हणायचं? लिमन सिरीज म्हणायचं. मग इक्वेशन तिथे काय होतं? ती एक आहे लक्षात घ्या.
त्यानंतर बघा आणखीन 3 सायंटिस्ट, पाशन सायंटिस्ट, त्यानंतर ब्रॅकेट आणि त्यानंतर पिफोर्ड सायंटिस्ट, ह्याने आणखीन 3 शोध लावला. आणि 3 जे सिरीज ते कुठे आहेत, इन्फ्रारेड मध्ये आहेत, म्हणजे व्हिजिबल लाईटची ह्या साईडला बघा. म्हणजे बघा ही बाल्मर सिरीज ह्याच्या अगोदर ह्या साईडला येते, ती लिमन सिरीज, ह्याच्या पुढे पाशन सिरीज, ब्रॅकेट सिरीज आणि पिफोर्ड सिरीज, अशा 5 सिरीज आहेत. आणि या सर्वांसाठी एक कॉमन फॉर्म्युला रेडबर्ग या सायंटिस्ट दिलेला आहे. आणि तो फॉर्म्युला आहे न्यू आर इक्वल टू 109677 1 डिवायडेड बाय n1 स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड n2 स्क्वेअर पर सेंटीमीटर. तर n इज इक्वल टू n1 इज इक्वल टू 1 2 3 and n2 is equal to n1 plus 1 n2 plus 2 n2 plus n1 plus 3 and so on. तर हे रेडबर्ग सायंटिस्टनं ह्या सर्व सिरीजसाठी हा कॉमन फॉर्म्युला दिलेला आहे, लक्षात घ्या. मग फरक कुठं आहे बघा, लिमन सिरीज मध्ये इथं 1 घालायचं. 1 घातलं की त्या पुढल्या इथे व्हॅल्यू बघा, इथं 1 घातलं तर इथं काय ना सांगा, n2 काय येणार, n1 प्लस 1 म्हणजे 2 येणार, त्यात n1 प्लस 2 3 येणार, नंतर n1 प्लस 3 इथं 4 येणार. इथं 1 फिक्स राहणार आणि इथं काय करायचं, इथं 2 घालायचे, इथं 3 घालायचे, इथं 4 घालायचं. ह्यासारख्याच काय म्हणजे इथं लाईन्स मिळते बघा, अशा लाईन्स मिळते. आणि प्रत्येक व्हॅल्यू जर काढली तर अशी व्हॅल्यू येते. त्यानंतर इथं n2 घातलं, n1 ठिकाणी हे 2 घातलं तर ही सिरीज मिळणार कोणती, बाल्मर सिरीज मिळणार. त्यानंतर n1 ठिकाणी 3 घातलं तर इथून 4च्या पुढे व्हायचं आहे, तर ती होणार कोणती, पाशन सिरीज. त्यानंतर 4ला काय येणार, ब्रॅकेट आणि पिफोर्ड सिरीज असं होत जाणार. तर हे झालं लाईन इमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. तर ह्यावरून काय लक्षात येते बघा, की ह्या 2 सायंटिस्टनी ह्यांनी बाल्मर सिरीजचा शोध लावला आणि बाकी सर्व आणि 4 सायंटिस्टनी 4 वेगळ्या रिजनमध्ये, इन्फ्रारेडमध्ये, अल्ट्राव्हायोलेटमध्ये वेगवेगळ्या सिरीजचा शोध लावला आणि सर्वांसाठी एक कॉमन फॉर्म्युला डेव्हलप केला, तो हा फॉर्म्युला. आणि महत्वाचं काय बघा, की ह्याच्यावरून हे जे दोन्ही फॉर्म्युला आहेत, ह्या दोन्ही सायंटिस्टनं ह्या फॉर्म्युला फक्त दिलेले आहेत, पण ह्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. ह्या फॉर्म्युला कसा तयार झाला आहे ह्याचं एक्सप्लेनेशन ह्या दोन्ही सायंटिस्टने दिलेलं नाही. फक्त हे डायरेक्ट फॉर्म्युले दिले आणि म्हणून इम्प्लिकेट फॉर्म्युलाचं. आणि ह्या फॉर्म्युल्याचं एक्सप्लेनेशन बोर या सायंटिस्टने दिले 1913 मध्ये. आणि पुढे जाऊन ह्याच्या आधारेच त्यांनी काय केलं, महत्वाचं संशोधन केलं, म्हणजे बोरची प्रतिकृती तयारी केली किंवा बोरचा सिद्धांत दिला, जो आपल्याला काय करायचा नंतर स्टडी करायचा आहे. तर आज आपण हा लहान पॉईंट बघितलेला आहे की काय म्हणतो आपण, लाईन इमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. तर या सर्व गोष्टींचा उपयोग करून, म्हणजे वेव्ह थेरी आणि प्लॅन क्वांटम थेरी आणि ही लाईन इमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन, या सर्व गोष्टींचा उपयोग करून बोर सायंटिस्टने काय केले, मग ॲटमचं स्ट्रक्चरची प्रतिकृती तयार केलेली आहे. आणि म्हणून आपण आज पुढील लेक्चरला ह्या सर्वांचा उपयोग करून बोर सायंटिस्टनी अणूच्या रचनेविषयी सिद्धांत कसा दिला किंवा प्रतिकृती कशी तयार केली त्याचा आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.